परमपूज्य गुरुदेव, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, वैकुंठ निवासी ब्रह्मलीन कर्मयोगी तुकाराम दादा गीताचार्य यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. कर्मयोगी संत श्री तुकाराम दादा गीताचार्य यांच्या स्मृतिदिनानिमित्त ग्राम गीताचार्य बंडपंत बोडेकर सर गडचिरोली यांनी व्यक्त केलेले मनोगत, त्यांच्या काही दुर्मिळ चित्रातून त्यांना समजण्याचा प्रयत्न करूया. परमपूजनीय श्री गुरुदेव, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि पूज्य श्री तुकारामजी दादा गीताचार्य यांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. आज कर्मयोगी श्री तुकारामजी दादा गीताचार्य यांचा स्मृती दिवस आहे आणि स्मृती दिनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने 2 दिवसाचं कार्यक्रमाचं आयोजन सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. कालपासून दादांच्या जीवनचरित्राच्या संबंधाने अनेक मान्यवरांचे विचार आपण ऐकलेत. सामुदायिक ध्यानपाठ आणि सामुदायिक प्रार्थना याविषयी सुद्धा विचार मंथन आपल्या राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या ग्रुपवर आपण साऱ्याने ऐकलं. आता आपण या कार्यक्रमाच्या समारोपीय टप्प्यावरती आलेलो आहोत. या निमित्ताने पूज्य श्री तुकारामजी दादा गीताचार्य यांच्या कार्यकर्तृत्वावर मी माझे मनोगत, समारोपीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवून अखंडपणे सेवा करणारे अनेक गुरुदेव सेवक गुरुदेव सेवा मंडळाच्या चळवळीमध्ये होते आणि आहे. त्यामध्ये एक ज्येष्ठ सेवक, ज्येष्ठ प्रचारक, त्यागमूर्ती म्हणून श्री तुकारामजी दादा गीताचार्य यांचं कार्य अतिशय मोठं आणि योगदान सुद्धा फार मोठं आहे. पूज्य श्री तुकाराम दादा गीताचार्य यांचा जन्मगाव कुर्रा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. 9 डिसेंबर 1914 रोजी त्यांचा जन्म गीता जयंतीच्या दिवशी कुर्रा बेहराम या गावी झाला. त्यांना लहानपणापासून अध्यात्माची आवड होती, योग साधनेची आवड होती. 1935 साली 10वीला किंवा इंटर म्हणायचं, 10वीत असताना ते 15 मिनिटात 3 मैल चालणे स्पर्धेमध्ये प्रथम आले होते आणि महात्मा गांधी यांच्या हस्ते त्यांना खादीचं वस्त्र मिळालं होतं. ते मुळात व्यायामपटू होते, कुस्तीपटू होते, योग साधनेची आवड होती आणि त्यामुळे पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संपर्कात 1935 साली मुलताई येथे त्यांची भेट झाली आणि महाराजांच्या दर्शनाने, महाराजांच्या पावन प्रेरणेने त्यांना जीवनाची दिशा त्यांना मिळाली आणि गुरुकुंज मोजरी येथे जो पहिला चातुर्मास शिबिर झालं, त्या चातुर्मास वर्गामध्ये ते सहभागी झाले आणि ते पाठी होते. 18 तासात 18 भगवद्गीतेचे अध्याय त्यांनी पाठ केले होते. त्यानंतर त्यांनी आत्मज्ञानाचा अभ्यास केला. त्याचबरोबर ते गावी असताना त्यांच्याकडे अनेक स्वातंत्र्य संग्राम सैनिक त्यांच्याकडे येऊन थांबायचे. त्याबरोबर त्यांनी अनेक गावातील, जवळपासच्या गावातील विविध सामाजिक कार्यात त्यांनी विशेष रुची घेतली. अनिष्ट रूढ्यांचा त्यांनी विरोध केला. त्यामुळे झालेल्या संघर्षात सुद्धा
त्यांना कारावास भोगावा लागला. पुढे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यात प्रचार मंत्री आणि सर्वाधिकारी म्हणून त्यांनी आपली सेवा अर्पण केली. 23 जुलै 1955 रोजी वंदनी महाराज जेव्हा विश्वधर्म परिषद जपान येथे गेले होते, तेव्हा त्यांच्यासोबत जाण्याचं सद्भाग्य तुकाराम दादा गीताचार्य यांना लाभलं. 1955 ते 1960 या दरम्यान सेवा मंडळाचं काम करत असताना त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमंती केली. विविध स्वयंसेवी संस्थांशी संबंध आणि समन्वय साधत त्यांनी रचनात्मक कार्याला वंदनीय महाराजांच्या प्रेरणेने एक नवी दिशा दिली हे आपल्याला लक्षात येतं. 1965 मध्ये सर्वोदयी नेते जयप्रकाश नारायण यांची संस्था होती अवार्ड संस्था. त्या अवार्ड संस्थेचे संस्थापक सदस्य सुद्धा म्हणून त्यांनी आपली सेवा दिलेली आहे. आत्मज्ञानाच्या अभ्यासासाठी 31 जुलै 1967 रोजी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील अड्याचिखली येथे आदर्श ग्रामराजाची मुहूर्तमेढ म्हणजे भूवैकुंठाचा प्रयोग त्यांनी सुरू केला. वंदनीय महाराजांच्या पावन प्रेरणेने ते 12 वर्षाकरता ते मौनस्थ झाले. हे सगळं सारा करत असताना दादा या माध्यमातून आत्मबळावर त्यांनी लोकसमूहाचं लोककल्याणाचं कार्य त्यांनी हाती घेतलं. मी बंडपंत बोडेकर 1993 रोजी देसाईगंज वरसा येथे असताना नोकरीच्या निमित्तानं असताना एका रविवारी मी अड्याटिकडी येथे गेलो होतो. दादांविषयी खूप ऐकलं होतं, खूप वाचलं सुद्धा होतं. अड्याटिकडी प्रत्यक्ष पाहण्याची सुद्धा इच्छा होती. त्यामुळे एका रविवारी जेव्हा पोहोचलो तेव्हा अड्याटिकडीच्या पायथ्याशी निसर्गोपचार केंद्र आहे. निसर्गोपचार केंद्रापासून तर वरती ध्यान केंद्रापर्यंत सत्संग भवनापर्यंत ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढत दादांच्या पायी जाऊन पडलो. आणि तिथे सत्संग भवनामध्ये संध्याकाळची वेळ होती, सामुदायिक प्रार्थना झाली होती. डॉक्टर नवलाजी मुळे, नारायण चव्हाण, तरमोडे गुरुजी अनेक मंडळी त्या ठिकाणी बसलेली होती. दादांची ती पहिलीच माझी प्रत्यक्ष मुलाखत होती. दादांनी माझा परिचय विचारला आणि त्यावेळी दादांनी आणि डॉक्टर मोरेंनी मला अड्याटिकलीची माहिती दिली. दादा असे म्हणाले होते का 1993 हे वर्ष अतिशय महत्वाचं वर्ष आहे आणि चांगल्या वर्षात सेवा मंडळाच्या कार्याला ते जोडत आहे. अड्याटिकली म्हणजे ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामधील जो भूवैकुंठ नावाचा अध्याय आहे त्याचा हा प्रयोग आहे. ग्रामगीतेचा 38वा अध्याय आहे रामकुटुंब आणि 39वा अध्याय म्हणजे भूवैकुंठ. या दोनही अध्यायाच्या नुसार आज गावागावात काम करण्याची गरज आहे असे दादा त्यावेळेस म्हणाले होते. रात्री अड्याटिकीला थांबलो. डॉक्टर नवलाजी मुळेकडून विविध कामाची माहिती करून घेतली. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मी काही पाहिलं नाही, परंतु 1955 साली ते आमच्या पेंदोरा नावाच्या जन्मगावी माझ्या जन्मगावी ते येऊन गेले असे लोक सांगतात. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातला जो तालुका राजुरा, तालुका कोरपणा ह्या भागामध्ये राष्ट्रसंतांच्या विचारांची भजन मंडळ, काही गावामध्ये प्रार्थना मंदिर त्या ठिकाणी दिसतात आणि त्या दृष्टीने काम सुरू आहे. आमच्या गावाला सेवा मंडळाची सुरुवातीला शाखा होती, पण नंतर ती बंद पडली. त्यामुळे अड्याटिकडी आणि तुकाराम दादा गीताचार्य हे अगदी जवळची मला वाटू लागले. दर रविवारी माझा वरसा ते अड्याटिकडी असा प्रवास सुरू झाला. दादासोबत वरसा, औरंगाबाद, लाखापूर, पहारणी, चोरटी इत्यादी गावामध्ये जाण्याचं सद्भाग्य मला लाभलं. अनेक कार्यक्रमात त्यावेळेस दिल्लीचे डॉक्टर ब्रह्मदेव शर्मा
ते असायचे. त्यांचंही मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं होतं. दादा त्यावेळेस ग्रामस्वराज्य, ग्राम संरक्षण दल, व्यसनमुक्ती, केर शौचालय यावर ते फार जोर द्यायचे. लाखापूर येथे गाव गणराज्य परिषद भरली होती. त्या ग्राम गणराज्य परिषदेमध्ये सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज आकोट यांना दादांच्या हस्ते समर्पित जीवन पुरस्कार देण्यात आला होता. त्या गाव गणराज्य परिषद दादा असे म्हणाले होते, हमारा यह संघर्ष आदिवासी इलाकों तक ही सीमित नहीं है. शुरुआत वहां से हुई है, लेकिन हमारे गांव में हमारा राज देश के हर गांव में कायम करना है. और इसके लिए साथ साथ गांव में अपने भीतर होने वाले अन्याय व शोषण को भी देखना होगा. उसे खत्म करने के लिए कदम उठाने होंगे. दादांचे ते शब्द सगळे ग्रामस्थ आणि उपस्थित प्रतिनिधी ऐकत होते. मानवी उत्कर्षाकरता संपूर्ण जीवन चंदनाप्रमाणे झिजवणाऱ्या महापुरुषाच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांमध्ये फार मोठं सामर्थ्य असते. त्याचा अनुभव मी त्या ठिकाणी विशेष करून लाखापूरच्या परिषदेमध्ये घेतला. दादांच्या त्या शब्दानुसार अनेक गावामध्ये ग्रामसभा होऊ लागल्या. ग्राम संरक्षण दलाची निर्मिती होऊ लागली. आपल्या गावाची काळजी आपणच घ्यावे, गावाचं संरक्षण आपणच करावं ही दादांची संकल्पना होती. दरवर्षी अड्या टिकल्याची मोजरी अशी पालखी पदयात्रा निघायची. त्या पालखी पदयात्रेमध्ये दादा सहभागी व्हायचे आणि जे जे गाव रस्त्यामध्ये पडायचे त्या गावामध्ये ते ग्रामसेवेची माहिती, ग्राम स्वराज्य, ग्राम संरक्षण दलाची माहिती देत. एकंदरीत ग्रामगीता तत्वज्ञान रुजवण्याचा त्याचा तो प्रचार दौरा असायचा. त्याचबरोबर ज्या ज्या लोकांना आध्यात्मिक इतिहासाची आवड असायची त्यांची शंका समाधान तिथून करत असे. दादांनी आमच्या गावाला पेलऱ्याला भेट दिली. ती तारीख होती 30 डिसेंबर 97. आमच्या गावकरी, पेलऱ्याचे गावकरी मला म्हणायला लागले की तुमचा परिचय दादांसोबत आहे. दादांना आपल्या गावाला का आणत नाही. आणि त्या लोकांच्या आग्रहाखातर दादांची तारीख घेण्यासाठी एकदा मी अड्या टिकेला गेलो होतो. दादा असे म्हणाले की तुमच्या गावाला यायला मला आवडेल, पण तुम्ही आपल्या गावामध्ये केर शौचालय करणार काय, ग्रामसभा घेणार काय, आणि गावामध्ये सामुदायिक प्रार्थना आहे. आमच्या गावात त्यावेळेस 97 मध्ये सामुदायिक प्रार्थना त्यावेळेस बंद झाली होती, बंद पडली होती. यापूर्वी गावात केर शौचालय नव्हते आणि ग्रामसभेचं काही माहिती नव्हती. दादाला म्हणालो की मी गावच्या लोकांना ही तुमची जी भूमिका आहे सांगतो. ती भूमिका गावच्या लोकांना पटवून दिली आणि मी तारीख घेण्यासाठी दादांकडे पुन्हा अड्याटक आलो. दादाला म्हणालो की तुम्ही अवश्य या, आम्ही ग्रामसभा घेऊ, केर शौचालय तयार करू आणि सामुदायिक प्रार्थना सुरुवात करू. 30 डिसेंबर 97 ला दादा सकाळी आमच्या गावी आले. माझ्या घराच्या प्रांगणामध्ये सत्संगाचा कार्यक्रम, मागसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळेस बालाजी पाटील झाडे आमच्या गावचे पहिले सरपंच, रामचंद्र झाडे गुरुजी, गोसाई पाटील वांढरे, माझे वडील राजेश्वरजी गोडेकर, अनेक ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते. दादांनी सामुदायिक ध्यान प्रार्थनेची माहिती दिली. लोकांकडून संकल्प करून घेतली की सामुदायिक प्रार्थना रोज सुरू झाली पाहिजे. तेव्हापासून आमच्या गावामध्ये सामुदायिक प्रार्थना नित्य नियमाने सुरू आहे. सेवा मंडळाची नोंदणी झालेली आहे. एक महिलांचे संघटन आता उभं राहिलेलं आहे. त्यानंतर जवळ असलेल्या नांदगाव सूर्या या गावी दादांचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी दादांनी ग्रामसभेचं महत्व समजावून सांगितलं. ग्रामसभा घेतली आणि लोकांना आवाहन केलं की आपल्या गावामध्ये अवैधरित्या दारू विकल्या जाते काय. लोकांनी म्हटलं की हो, आमच्या गावात दारू विकली जाते.
एक महिला दारू विकत आहे अशी माहिती सगळ्यांना दिली. दादानी त्या महिलेला बोलावून घेतलं आणि त्यांना म्हटलं की बा, ज्या व्यसनामुळे गाव बर्बाद होते आहे, युवा वर्ग बर्बाद होते आहे, ते दुकान तुम्ही बंद केलं पाहिजे. दादांची विनंती त्या बाईने मान्य केली. दादांनी पुष्पहार घालून त्या महिलेचा सत्कार केला. ग्रामसभा घेतली. ग्रामसभेचं कार्य कसं आहे समजून सांगितलं. अशा प्रकारे ग्रामसभेचं सक्षमीकरण करण्याचं काम दादांनी अनेक गावामध्ये त्यावेळेस केलेलं मला दिसते. मी स्वतः पाहिलं. जुनी वर्षा नावाचं गाव देसाईगंज जवळ आहे. त्या ठिकाणी सुद्धा गावकरी लोकांनी गावामध्ये जे अवैध दारू विक्री आणि खर्रा विक्री, तंबाखू विक्री सुरू होती त्याच्याविषयी आंदोलन उभं केलं होतं. दादांच्या मार्गदर्शनामध्ये सगळे अवैधरित्या करणाऱ्या लोकांना पकडण्यात आलं आणि पोलिसांच्या हवाले करण्यात आलं. सगळ्या घटना मी जवळून पाहिल्या. दादांच्या कार्याचा हा झंझावात हा सुरुवातीपासूनच होता. दादांचा त्याग, राष्ट्र कल्याणाची तळमळ ही खुद्द तुकडोजी महाराजांनी अनुभवली होती, पाहिली होती. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 26 एप्रिल 1963 ते असे म्हणाले होते. अड्या टिकली साईडला नवेगाव पांडवला जेव्हा ते आले होते तेव्हा ते म्हणाले होते की पिछड़े हुए प्रदेशों में श्रद्धा और योजना का समन्वय होने के कारण प्रस्तुत नवेगांव पांडव क्षेत्र की दिन प्रतिदिन उल्लेखनीय प्रगति हो रही है. इस केंद्र को आचार्य तुकाराम दादा के समान अनुभवी श्रम की प्रतिष्ठा जानने वाले पुरुष प्राप्त होने के कारण इस केंद्र की सर्वांगीण प्रगति होगी, इसमें संदेह नहीं. एकदा कोर्धा तालुका नागभीड येथे 9 फेब्रुवारी 1965 ला आले होते. त्या ठिकाणी राईस मिलचं उद्घाटन वंदनीय राष्ट्रसंतांच्या हस्ते होतं. त्या उद्घाटनाप्रसंगी महाराज म्हणाले होते, राइस मिल होगा या न होगा, किंतु तुकाराम जी दादा के रूप में मानव बनाने का राइस मिल हमने दे दिया है. राष्ट्रसंतांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना 8 ऑगस्ट 1968 ला तुकारामजी दादा गीताचार्य यांच्या हाताला राखी बांधली आणि असे म्हणाले, दादा ही तुमच्या हाताला बांधलेली राखी ही अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्वज्ञान प्रचाराची राखी असून या राखीची आता प्रचाराच्या दृष्टीने तुमची बांधिलकी नाही. आणि या वंदनीय महाराजांच्या सूचनेप्रमाणे तुकारामजी दादा गीताचार्य यांनी साधी जीवन पद्धती अंगीकारली आणि राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार गावागावात शहरामध्ये करण्याचा प्रयत्न केला. जे भाषांतरकार होते आपल्या भागातले त्यांच्याकडून रामगीतेचं भाषांतर करून जे संस्कृत, तेलुगू, इंग्रजी, हिंदी यासारख्या भाषांमध्ये भाषांतरांकडून भाषांतर करून ग्रंथ छपाई करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि फार मोठं काम केलं. 5 रुपयापासून 100 रुपयापर्यंत ग्रामगीता उपलब्ध करून देण्यास त्यांनी फार प्रयत्न केले. दादा आधुनिक विचारांचे होते. त्यांच्या कृतीवर फार विश्वास होता. त्यांना धार्मिक दंभाचार, व्रतवैकल्य, यज्ञ याग हे यांना आवडत नव्हतं. त्यांच्यामध्ये सर्वात माणूस महत्वाचा होता. अंधश्रद्धा विरहित समाज निर्मिती त्यांचं स्वप्न होतं. आड्या टेकडी, मोजरी, पंढरपूर या ठिकाणी त्यांनी याच विचाराने कार्य व्हावं यासाठी त्या ठिकाणी भवनांची उभारणी केली. लोक सभागातून उभारले.
आणि लोकांच्या मालकीचे ते त्यांनी करून ठेवले. भारतीय धार्मिक रीती आणि भारतीय सण यांना आधुनिक स्वरूप देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते म्हणायचे की विवाह सोहळे अगदी साधेपणाने झाले पाहिजे. सामुदायिक विवाह सोहळ्याची योजना गावागावात झाली पाहिजे. होळीमध्ये कोणाची पोळी टाकू नये तरी गरिबांना दान द्यावी. हिरव्या चवदाव्या बंद करून हे पैसे गरिबांच्या लोकांच्यासाठी सहयोग म्हणून द्यावेत. हे त्यांचं कार्याचं स्वरूप आपल्याला दिसून येते. दादा प्रामुख्याने ग्रामीण जनतेच्या समस्याच्या दृष्टीने ते कशा दूर करता येईल या दृष्टीने चिंतन करायचं राहायचे. त्यांनी राज्यघटनेचा चांगला अभ्यास केला होता आणि ग्राम सुधारणेचा विचार त्यांच्या सतत मनात सुरू असायचा. घरोघरी शहर शौचालय तयार झाले पाहिजे आणि शहर शौचालयामध्ये तयार झालेला मळ 6-6 महिन्यांनी ते उचलून शेतात टाकला पाहिजे. ते आपलं समृद्ध केलं पाहिजे. तेव्हा सांगत नव्हते. त्यांनी खुद्द अड्याटेकडी येथे असे शहर शौचालय तयार केले होते. निसर्गोपचाराचं कार्य त्यांनी फार मोठ्या प्रमाणात वाढवलं. डॉक्टर नवलाजी मुळे यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये निसर्गोपचाराचं आपल्या विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणात केलं आणि या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून दादांचा सत्कार दिल्ली येथे इंटरनॅशनल नॅचरोपॅथी असोसिएशन मध्ये करण्यात आला होता. एकदा 1996 जानेवारी महिन्यात तुकाराम दादा गीताचार्य मी देसाईगंज वरचा येथे असताना ITI ला त्यांनी भेट दिली. ते आल्या ते कार्यालयात बसले नाही तर त्यांनी त्या ITIच्या जे विभाग होते वर्कशॉप होते त्या वर्कशॉप मध्ये वेगवेगळे ट्रेड होते. त्या ट्रेड मध्ये त्यांनी निरीक्षण केलं. त्या ट्रेड संबंधित जे काही निदेशक होते इन्स्ट्रक्टर त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आणि ते असे म्हणाले की हे जे काही उद्योग आहेत युवकांसाठी फार मोलाचे आहेत. असे लहान लहान उद्योग जर खेड्यापाड्यात उभे झाले तर प्रत्येक घर उद्योगशील होईल. प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल. ग्रामीण युवकांनी या छोट्या छोट्या व्यवसाय शिक्षणाचा व्यवसाय प्रशिक्षणाचा निश्चितपणे लाभ घेतला पाहिजे. अशा प्रकारे विचार दादांनी त्या ठिकाणी मांडला होता. ते कमालीचे वक्तशीर होते. शिस्तशीर जीवन त्यांचं होतं. जगण्यातला प्रत्येक क्षण लोककार्यासाठी ते झटत होते. त्यांनी अनेक चळवळींना बळ दिलं. अनेक लोकांना त्यांनी सेवा मंडळाच्या कार्यात आणलं. हे अभ्यासू चिंतनशील असे विचारवंत होते आणि आदिवासींचे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, दलितांच्या व्यथांचे प्रश्न आहेत, आदिवासींचे प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नांवर ते नेहमी जागरूक असायचे. ज्या ज्या ठिकाणी या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यक्रम सुरू असायचे त्या ठिकाणी ते सहभागी व्हायचे. जल, जमीन आणि जंगल या तिन्ही निसर्ग संपदावर गावकऱ्यांचा हक्क असावा आणि सरकारने तो मान्य करावा आणि गावकऱ्यांना त्याचा विकास करण्यास स्वातंत्र्य बहाल करावे. आमच्या गावात आम्हीच राज्य, हमारे गाव में हमारा गाव, ही खरोखरची लोकशाहीचा अनुभव ग्रामीणांना घेता यावा याकरता ते शेवटपर्यंत झटले. अतिशय साध्या पद्धतीने राहत होते. खाडीचे जाडे भरडे होत, अंगरखा आणि खांद्यावर उपरणे आणि डोक्यावर सेवा मंडळाची खून असलेली भगवी टोपी असं त्यांचं सार्वजनिक दर्शन. परंतु त्यांची मराठी, इंग्रजी, हिंदी या तीनही भाषेवर प्रभुत्व. मंडळाच्या अनेक कार्यक्रमामध्ये
इंग्रजीमध्ये सुद्धा ते अनेकदा बोलायचे. नाशिकमध्ये मराठी साहित्य संमेलन झालं होतं. नाशिकच्या मराठी साहित्य संमेलनामध्ये विद्वान मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यांनी मराठी साहित्याचा गौरव करताना ग्रामसभेचा उल्लेख करत असताना त्यांनी इंग्रजीमध्ये सुद्धा ग्रामसभा त्याचं महत्व सांगितलं होतं. त्यांच्या त्या तोफेर ज्ञानाने आणि अधिकाराने तो साहित्य संमेलनाचा सभा मंडप अचंबित होऊन गेला होता. आणि म्हणून दादांनी सुद्धा त्या सर्व कार्यामध्ये आपल्या परीने लोककार्यासाठी फार मोठं योगदान त्यांनी दिलेलं होतं. स्वातंत्र्य, धर्मसेवा, ग्रामसुधार, विधायक कार्य करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. आणि इतकंच नव्हे, गाव समृद्ध व्हावं, स्वयंपूर्ण व्हावं, स्वयंशासित व्हावं याकरता ग्रामगीतीच्या आधारे अड्याचिकेवर प्रयोग केला. आणि या प्रयोगातून ग्रामराज्याचे रामराज्य आणि स्वावलंबन हे स्वराज्य ही प्रत्यक्ष अंमलबजावणी आपल्या सर्वांना अनुभवता यावी या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. आज दादा शरीराने नाही आहे, पण कार्यरूपाने ते अमर आहे. त्यांच्या कार्यापासून आपण प्रेरणा घेऊन आपल्या परीने लोककल्याणाचं, लोकसुधारणेचं, ग्रामसुधारणेचं कार्य करण्यासाठी आपण हा संकल्प त्या निमित्ताने करूया. आणि हा संकल्प मी सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी करीत आहोत. या 2 दिवसीय पुण्यतिथीच्या निमित्ताने मी समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो की आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून 2 दिवसीय दादांच्या जीवनावरती आणि कार्यावरती चिंतन प्रस्तुत केलं आणि सगळ्यांनी ऐकून घेतलं. त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. माझे मनोगत